स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। वाशिम जिल्ह्यातील 143 पाणी प्रकल्पांमध्ये 100% पाणीसाठा जमा झालाय, तर पैनगंगा नदीवरील 14 बॅरेज देखील तुडुंब भरले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही परतीच्या पावसानं थैमान घातलंय। त्याचा फटका 10 जिल्ह्यातील 95,000 हेक्टरवर बसलाय। मात्र आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी जाणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरात 3 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा वार्षिक सरासरी पावसापेक्षा सर्वाधिक पाऊस झालाय। उपनगरात 122%, शहरात 114% पावसाची नोंद झाली आहे। 15 दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसलाय। रायगड जिल्ह्यातील 3784 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून कृषी विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सेलू तालुक्यातील अनेक गावात जोमात वाढलेल्या कपाशीवर रोग आलाय। सततच्या पावसामुळे कपाशी पीक पिवळं पडलं असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय। मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागलाय। गुरुवारी पारा 36 अंशांवर पोहोचला होता। हे ऑक्टोबरमधील सर्वाधिक तापमान आहे। मुंबईत भाड्याच्या फसवणुकीशी लढण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक सक्रिय पाऊल उचललेलं आहे। पोलिसांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये काही ड्रायव्हर प्रवाशांकडून ज्यादा शुल्क आकारण्यासाठी मीटर रीडिंगमध्ये कसे फेरफार करतात हे दाखवणारा व्हिडिओ शेअर केलाय। मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। विक्रेत्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। भायखळा येथील राणीच्या बागेत गेल्या 3 ते 4 वर्षात एकही नवीन प्राणी आणलेला नाहीये। प्राणी आणण्यासाठी केलेली तरतूद देखील वाया गेली आहे। पुणे ससून रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढतोय। रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या जास्त असतानाच न्यायवैद्यक प्रकरणाचा भारही ससूनवर वाढलाय। तर हा भार कमी करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यायवैद्यक प्रकरण आता वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात येणार आहे। परळ स्थानकाबाहेरून 163 आणि 177 क्रमांकाच्या बस अचानक बेस्ट प्रशासनानं बंद केल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। या मार्गावर धावणाऱ्या बस त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी करतायत। पुणे विभागातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। नियम भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देखील विभागीय आयुक्तांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील सुमारे 1230 कंत्राटी पदं रद्द करण्यात आलेली आहेत। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील 7,000पेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 8,462 बूथ आहेत। स्वीकृत झाल्यानंतरही इरादापत्र न घेतलेल्या 250हून अधिक योजनांमधील विकासकांना प्राधिकरणानं काढून टाकलंय। योजनांमध्ये नवा विकासक नेमण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबईतील विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचं धमकी सत्र सुरूच आहे। एक्स हँडलद्वारे 10 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती। या प्रकरणी 6 पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ठाकरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। आदित्य ठाकरेंची खुल्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली। कोथरूडमध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती। छगन भुजबळांनी येवल्यामध्ये रोड शो केला। भुजबळ येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाडांनी शक्ती प्रदर्शन केलं। आव्हाडांच्या रॅलीला शरद पवार यांनी उपस्थिती लावली। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीच्या वतीनं धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला। कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। समरजित घाटगे यांनी साधेपणानं अर्ज दाखल केला। भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे बिजापूर हायवे जाम झाला होता। निफाड मतदारसंघातून लढण्यास यतीन कदम इच्छुक आहेत। मात्र ही जागा अजित पवार गटाकडे असल्यानं कदमांनी देवगिरी बंगल्याबाहेर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं। इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे। यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याआधी जयंत पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। इस्लामपूरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली।
उमेदवारी अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडेंनी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं। पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडेंनी देखील धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं। धनंजय मुंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले। कुटुंब म्हणून एकत्र होतोच, आता राजकारणात देखील आम्ही एकत्र आलोय, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रोहिणी खडसेंनी मुक्ताबाईची दर्शन घेत विधिवत पूजा केली। यावेळी माझी जनता माझ्याबरोबर असल्यानं मी भरघोस मतांनी निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अशोक उईके यांनी अर्ज दाखल करण्याआधी चिंतामणीचं दर्शन घेतलं। सुलभा गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मात्र फडणवीस दिल्लीमध्ये असल्यानं ते सहभागी होऊ शकले नाहीत, असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलंय। तर महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। बदलापूर मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे विनोद तावडेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी कथोरेंच्या निवासस्थानाहून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांच्या घरी भेट दिली। यावेळी सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं औक्षण करून शुभेच्छा दिल्या। मंगळ ग्रह देवाचं दर्शन घेऊन अनिल पाटलांनी अमळनेरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठेका देखील धरला। दिलीप वळसे पाटलांनी अर्ज भरण्याआधी ग्रामदैवत आणि तालुक्याच्या देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी त्यांच्या मूळ गावी निरगुडसर येथे वडिलांच्या प्रतिमेचं देखील दर्शन घेतलं। ठाकरे गटाचे गुहागर विधानसभेचे उमेदवार भास्कर जाधव यांचं कुटुंबियांनी औक्षण केलं। त्यानंतर भास्कर जाधव यांनी शारदा देवीचं दर्शन घेतलं। शिरूर हवेली मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांनी घरातील देवांचं दर्शन घेतलं। पत्नी सुजाता पवार यांनी अशोक पवार यांचं औक्षण केलं। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अनिल पाटलांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। विजयासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। रोहित पाटलांच्या आई सुमनताई पाटील यांनी रोहित पाटलांचं औक्षण केलं। विजयासाठी रोहित पाटलांना आशीर्वाद दिले। कळमनुरी विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत रंगणार आहे। आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात संतोष टारफे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। नावं सारखी असली तरी कोणता संतोष निवडायचा हे जनतेनं ठरवावं, असं वक्तव्य संतोष टारफे यांनी केलंय। भंडारा विधानसभा मतदार क्षेत्रात बुद्ध समाजातील उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। उमेदवारी न दिल्यास राजीनामा देणार असा इशारा त्यांनी नाना पटोले यांना दिला। भाजपनं तिकीट कापल्यास अकोल्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अशी भूमिका अशोक ओळंबे यांनी घेतली आहे। ओळंबेंच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे। वडगाव शेरीमध्ये जगदीश मुळीक यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। वडगाव शेरीमध्ये कमळ फुलवण्याचा निर्धार बैठकीमध्ये करण्यात आला। 3 महिन्यांपूर्वी वंचित सोडून ठाकरे गटात प्रवेश केलेले सिद्धार्थ देवळे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत। आघाडीच्या बळावर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादीत 2 गट पडले असले तरी शरद पवारांचे मला दुरून आशीर्वाद असणार आहेत। विकासाच्या मुद्द्यावर मला मतदार निवडून देणार असा विश्वास नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला। मी जे काम केलंय तो लोकांसमोर आहे। जनतेच्या पाठिंब्यावर मी पुन्हा निवडून येईन असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला। अमरावतीत बडनेरामधून महाविकास आघाडीच्या सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। यावेळी सुनील खराटे यांनी राणांवर टीका देखील केली। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। हिंदुत्ववादी विचाराचा उमेदवार न दिल्यास श्रीराम संघ अपक्ष उमेदवार देणार आहे। मावळ विधानसभा मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाला वेठीस धरणाऱ्यांना निवडणुकीत पाडायचं असा पवित्रा मराठ्यांनी घेतलाय। नागपूर पश्चिममध्ये अश्विनी जिचकर यांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे विरुद्ध अश्विनी जिचकर हे यांचा सामना रंगणार आहे। अर्जुनी मोरगावमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट नाकारल्यानं नाराज मनोहर चंद्रिकापुरे यांनी विजय वडेट्टीवारांची खरं तर भेट घेतली आणि वडेट्टीवारांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीतील समीकरण बदलण्याची शक्यता आहे। भाजप नेते चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटलांनी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं। इंदापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यापूर्वी त्यांनी अलहाज फतेह मोहम्मद जोधपुरी दर्ग्यामध्ये चादर चढवून दर्शन घेतलं। पक्षानं पुन्हा एकदा तिकीट दिलंय। जनता जनार्दन मला विजयी करेल याची मला खात्री आहे असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलाय। बडनेरा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या उमेदवारीमुळे शिवसेनेतील एक गट प्रचंड नाराज झालाय।
चेंबूर मतदारसंघातून मनसेकडून माऊली थोरवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजवून फटाके फोडत माऊली थोरवे यांचं जल्लोषात स्वागत केलं। भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे महादेव घाटाल यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे। यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। भिवंडी पूर्वमधून समाजवादी पार्टीकडून रईस शेख यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे। दरम्यान रईस शेख 26 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघात भाजप आमदार राजेश पवार यांचा प्रचारासाठी त्यांच्या पत्नी पूनम पवार गेल्या होत्या आणि यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। महाविकास आघाडीमधील जागावाटप रखडलंय। जागावाटपाच्या निश्चितीला काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यामुळे उशीर झाल्याचं बोललं जात आहे। केरळमध्ये रमेश चेन्निथला अडकून पडल्यामुळे जागावाटप रखडल्याची माहिती पुढे आली आहे। जागावाटपासंदर्भात महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार आहे। कालपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये मुक्कामी आहे। शहांसोबतच्या बैठकीमध्ये काही जागांचा पेच सुटल्यानंतर भाजपची आज दुसरी यादी जाहीर होणार आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली आहे। भेटीमध्ये अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीत संख्याबळापेक्षा मेरिटवर तिकीट वाटपाचं काम झालंय। आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत काँग्रेसची यादी जाहीर होईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। विधानसभेत काँग्रेसचा वाटा जास्त असल्यानं काँग्रेस 100 ते 105 जागांवर निवडणूक लढेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। काँग्रेसच्या 95% जागा उद्या संध्याकाळपर्यंत घोषित होतील अशी माहिती देखील त्यांनी दिली। महाविकास आघाडीतील 270 जागांचा निर्णय झालाय अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे। तर राहिलेल्या जागांवर लवकरच मित्रपक्षांशी चर्चा करून अंतिम यादी जाहीर करू असं देखील ते यावेळी म्हटले। लोकसभेनंतर महायुतीनं फार मोठी आघाडी घेतली आहे। आता पुन्हा एकदा महायुतीचं शासन येईल असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय। कोकण शिवसेनेचंच आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देखील यावर शिक्कामोर्तब केलंय असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिलाय। यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केलाय। दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते देखील नाराज आहेत। तर व्यवहारानं निष्ठेवर मात केली असं म्हणत ठाकरेंवर त्यांनी आरोप केलाय। ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत। यावेळी केजरीवाल यांच्या विभागवार जाहीर सभा देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परिणय फुकेंनी नाना पटोलेंवर टीका केलेली आहे। पटोले दिशाभूल करण्याचं काम करतायत। पटोलेंवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्यानं त्यांना साईडलाईन केलं जातंय असा टोला देखील फुकेंनी लगावलाय। महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीमध्ये देखील शिवडी विधानसभेचा पेच कायम आहे। शिवसेनेकडे कोणताही बडा चेहरा नसल्यानं आता भाजपनं शिवडी विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत संध्याकाळी भूमिका जाहीर करणार आहेत। त्यामुळे समीर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। आषाढी यात्रेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महापूजेला येणार। तो मुख्यमंत्री 5 वर्ष राहील असा दावा रोहित पवार यांनी केलाय। आमदार महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। राजकारणात आव्हान कायमच असतं, मात्र विरोधकांची रणनीती सामान्यांसह गोरगरिबांसाठी घातक आहे असा टोला त्यांनी लगावलाय। पुण्यात आता मोठी विमानं उतरण्याचा मार्ग मोकळा झालाय। विमानतळावरील धावपट्टी 1 किलोमीटरनं वाढवण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळकरी मुलीला वडिलांनीच दुचाकी चालवायला दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। अकोल्यातील सोनाळा ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकलाय। यावेळी त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून 82,000 हेक्टरवर पेरणीचं नियोजन करण्यात आलंय। यावेळी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला पसंती दिली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे। कपाशीवर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। परळी गंगाखेड महामार्गावर 4 चाकी वाहन पलटी झाल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पैशांची अफरातफरी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।